नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील आदिवासी जमाती याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेत मग ती कुठली परीक्षा असो यामध्ये तुम्हाला या जमातीबद्दल माहितीचा फायदा होणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न काय आहे, ओडिशा आणि महाराष्ट्रातील जमाती म्हणजे ओडिशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, आता ओडिशामध्ये कोणकोणत्या जमाती आहेत. ओडिशामध्ये असलेली महत्त्वाची जमात आहे बोंडा. बोंडा ही जमात काय सर्वात आदिम जमातीपैकी एक आहे, म्हणजे सर्वात जुनी जमात आहे. या बोंडा जमातीमधील स्त्रियांचं काय केलं जातं तर मुंडन केलं जातं आणि जड दागिने या स्त्रियांना घालायला खूप आवडतात. येथील जो समाज आहे हा कसा आहे, पूर्णपणे मातृसत्ताक आहे, म्हणजे अधिकारशाहीमध्ये वागणारा समाज आहे. त्यानंतर दुसरी जी जमात आहे ती आहे खोंड जमात. प्राचीन काळी काय यांच्याकडं नरबळी देण्याची परंपरा होती. ती नरबळी देण्याची परंपरा यांच्याकडं पूर्वी होती. त्या परंपरेवर आता गव्हर्नमेंटकडून बंदी घालण्यात आली. परंतु पूर्वी काळी म्हणजे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की नरबळी देण्याची परंपरा कोणत्या जमातीमध्ये आहे, तर त्याचं उत्तर राहील खोंड जमात. आता आपण बघू महाराष्ट्रामधील जमाती. महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची जमात आहे वारली. आणि ही जी वारली जमात आहे तर ही त्यांची जी चित्रकला आहे, वारली चित्रकला, याच्यासाठी काय जगभरात प्रसिद्ध असलेली जमात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघू आपण गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील कोणकोणत्या जमाती आहे. सिद्धी ही जी जमात आहे ही गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळते. परंतु ही जमात काय आहे, आफ्रिकन वंशीची जमात आहे. आणि ही जमात प्रसिद्ध कशासाठी तर धमाल नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली जमात आहे. कोणती? सिद्धी जमात. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की धमाल नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली जमात कोणती, तर ती आहे सिद्धी. आणि ती कुठं आढळते तर गुजरात या राज्यामध्ये ही जमात आढळते. त्यानंतर हे कोटवाली आहे. गुजरातमध्ये दुसरी जमात कोणती आहे? कोटवाली आहे. तर ती काय आहे, ही जमात बांबू कलाकार म्हणून ओळखली जाते. कोटवाली ही जमात आहे तर हिला काय बांबू कलाकार म्हणून ओळखली जाणारी जमात आहे. त्यानंतर बघूया आपण हिमाचल प्रदेशामधील जमाती. तर हिमाचल प्रदेशामध्ये कोणकोणत्या जमाती हे आपण थोडक्यात बघूया. तर हिमाचल प्रदेशामध्ये गद्दी आणि हट्टी या दोन जमाती आढळतात. तर गद्दी जमातीचा व्यवसाय काय आहे तर याच्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे पाठीमागं. तर गद्दी जमात ही मेंढ्या आणि बकऱ्या पाळणारी जमात आहे. हे बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जेव्हा केदारनाथला गेले होते ना, तर त्यावेळेस यांनी काय केलं होतं, ह्या गद्दी जमातीचा पोशाख परिधान केला होता. आणि दुसरी जमात कोणती आहे तर हट्टी जमात आहे. यांचं नाव काय, हाट. आपण बाजार हाट म्हणतो ना, तर स्थानिक बाजार यावरून यांचं नाव काय, हट्टी जमात असं पडलेलं आहे. आणि या जमातीचा 2022मध्ये हा अनुसूचित जमातीचा दर्जा या जमातीला मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे तर 2022मध्ये मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघू आपण मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या ठिकाणी आढळणाऱ्या जमाती कोणकोणत्या आहेत. आता मणिपूरमध्ये पुरम जमात आढळते. कोणती? पुरम. ही मानववंशशास्त्रज्ञाच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय राहिलेला जी पुरम जमात. त्याच्यानंतर मिझोरममध्ये कोणती जमात आढळते बा, प्रमुख जमाती मिझो, लाखेर आणि चकमा जमात या मिझोरममध्ये आढळणाऱ्या जमाती आहेत. तर जी चकमा जमात आहे ही काय, बौद्ध धर्माचे पालन करणारी जमात आहे. यानंतर आपण बघूया त्रिपुरामध्ये कोणत्या जमाती आढळतात. तर रियांग ही जी जमात आहे ही काय, त्रिपुरामध्ये आढळणारी जमात आहे. तर रियांग लोकांना ब्रू या नावाने सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. आणि या लोकांचा महत्त्वाचा सण कोणता आहे तर बुशू आहे. यानंतर बघा अंदमान आणि निकोबारच्या जमाती आपण बघूया. आता अंदमान आणि निकोबारच्या मुख्य जमाती कोणकोणत्या आहे तर ओंगे, जरावा, सेंट्रिनली आणि शोम्पेन या जमाती अंदमान आणि निकोबारमध्ये तुम्हाला दिसतील. आता यापैकी प्रमुख जमात आहे बघा जरावा. तर ही सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जुनी भटकी जमात आहे. जरावा जमात काय आहे, जुनी भटकी जमात आहे, सर्वात प्रसिद्ध आहे. त्यानंतर जी सेंट्रिनली जमात आहे, सेंट्रिनली जमात आहे ते बाह्य जगापासून अलिप्त आहेत आणि अनोळखी लोकांशी ते काय शत्रुत्वपूर्ण वागतात. म्हणजे कोणाला लवकर मिक्स होत नाही किंवा कोणासंग लवकर बोलत नाही.
तरी त्या बाह्य लोकांपासून कसं अलिप्त वागतात. त्यानंतर बघा ग्रेट अंदमानी. तर ही जी ग्रेट अंदमानी जमात आहे तर यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे, म्हणजे जवळपास लुप्त होण्याच्या मार्गावर ही जमात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघू लक्षद्वीपमधल्या जमाती. लक्षद्वीप बेटावर कोणकोणत्या जमाती आपल्याला आढळल्या जात्या हे आपण बघूया. बघा त्यामध्ये आहे आमीनदेवी, कोया, मालमी आणि मेलाचेरी. या जमाती तुम्हाला कुठं आढळणार? लक्षद्वीप या ठिकाणी. आता आमीनदेवी ही लक्षद्वीप बेटावरील सर्वात जुनी जमात आहे, जी काय करते, शंख आणि नारळाच्या कात्यासारख्या हस्तकलेत पारंगत आहे. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, नारळाच्या कात्या आणि हस्तकलेत कोणती जमात पारंगत आहे? तर ती आहे आमीनदेवी. त्यानंतरची दुसरी जमात जी आहे लक्षद्वीपच्या बेटावरली तर ती कोया जमात आहे. तर त्यांना काय लक्षद्वीपचे जमीनदार किंवा भूमालक असे मानले जाते. कोणत्या जमातीला? कोया जमातीला. जी मालमी जमात आहे तर ही कोया समुदाय आहे. मालमी जमात काय आहे? कोया समुदाय आहे. तो पूर्वी खलाशी होता आणि सागरी नौकायानात काय आहे? तज्ज्ञ आहे मालमी जमात. त्यानंतर बघूया आपण मेलाचेरी. ही जी जमात आहे ही बेटावरील मुख्य कामगार समुदाय म्हणून ओळखली जाते, मेलाचेरी जमात. पुढचा प्रश्न आपण बघूया. यानंतर बघूया आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील जमाती. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये कोणकोणत्या जमाती आपल्याला आढळतात? बघा चेंचू आणि कोंडारेड्डी ह्या दोन जमाती आपल्याला काय आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये प्रामुख्याने आढळतात. आता चेंचू ते वाघाचा खूप आदर करतात. कोणाचा? वाघाचा खूप आदर करतात आणि श्रीशैलमच्या जंगलात ते राहतात. त्यानंतर जी कोंडारेड्डी जमात आहे ही पापीकोंडा टेकड्यामध्ये आढळते. कुठं आढळते? पापीकोंडा टेकड्यामध्ये राहतात. त्यांच्याकडे लॉरेलच्या झाडातून म्हणजे टर्मिनिऑल टोमॅटोसा पाणी काढण्याचे पारंपरिक ज्ञान आहे आणि त्यांच्या नेत्याला काय पिदाकापू म्हणतात. कोंडारेड्डी या समुदायाच्या नेत्याला काय म्हटलं जातं? तर पिदाकापू असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजस्थानमधील अशी जमात बघा जी कधी भीक मागत नाही आणि सर्वात लाजाळू मानली जाते. कोणती जमात आहे की जी कधी भीक मागत नाही आणि सर्वात लाजाळू मानली जाते? बघा गर्शिया जमात, सांसी जमात, शहरिया जमात, कमीना जमात. कोणती जमात आहे की जी कधी भीक मागत नाही आणि त्या जमातीला सर्वात लाजाळू जमात म्हटलं जातं? तर ती आहे शहरिया जमात. म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधान संथाल जमातीबद्दल बरोबर आहे? पर्याय निवडायचे. तुम्हाला खाली विधानं दिलेली आणि ते संथाल जमातीबद्दल बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा आता संथाल जमात काय आहे? ते भारतातील सर्वात मोठी जमात आहे. चूक आहे का बरोबर आहे? ठरवा. त्यांची लिपी ओलचिकी आहे. ती रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केलेली आहे. त्यांचे मुख्य निवासस्थान राजस्थान आहे आणि त्यांच्या भाषेचा संविधानाच्या अनुसूचीमध्ये समावेश नाही. 4 विधानापैकी अयोग्य विधान कोणते आहे? तर त्यांचे मुख्य निवासस्थान राजस्थान आहे. ही चूक आहे कारण ही जमात राजस्थानमधली नाही आहे. त्यानंतर त्यांच्या भाषेचा संविधानाच्या अनुसूचीमध्ये समावेश नाही हे सुद्धा गलत आहे कारण त्या भाषेचा संविधानामध्ये समावेश आहे आणि ते भारतातील सर्वात मोठी जमात आहे. हे बी चूक आहे. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भिल्ल आहे. योग्य काय आहे? तर त्यांची लिपी ओलचिकी आहे जी रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केलेली आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? ब. पुढचा प्रश्न आपण बघू. झारखंडमधील मुंडा जमातीच्या संदर्भात सिंगबोगा ही कोणाची देवता आहे? झारखंडमधील जी मुंडा जमात आहे या जमातीच्या संदर्भात सिंगबोगा ही कोणती देवता आहे? पाणी, सूर्य, जंगल, पूर्वज कोणाची आहे? तर ही जी सिंगबोगा ही देवता म्हणजे सूर्य. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया.
भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.